तर 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताची टीम पात्र होण्यासाठी स्वप्नीलचा परफॉर्मन्सच कुशल. जेव्हा आपण मोबाईल समोर उभा असतो तेव्हा आपल्याकडे मागणी काही जात नाही, कारण तो देव जाणून घेतो आपल्या मनामध्ये काय काय नाही ते आपण फक्त त्यांच्याकडे बघत असतो फक्त, आणि ते पाहूनच आपल्याला सुख शांती सगळं भेटून जातं. सो माझं पण तेच आहे. जेव्हा पण मी जातो कुठे बाप्पाच्या दर्शनासाठी तेव्हा कधीच मागणं होत नाही माझ्याकडे. मी फक्त ते बघण्यामध्येच मग्न होऊन जातो. स्वप्नील, तुझी गणेशोत्सवाची एखादी आठवण सांगता असं आहे की खूप वर्ष झालं मी गणेशोत्सवाला नव्हतो इथे, कारण कॉम्पिटिशन आणि ट्रेनिंगमुळे मला बाहेर कॉम्पिटिशन जावं लागत असायचं. आणि जेव्हा दादा मला घरून ऑनलाईन व्हिडिओ करायचे, जेव्हा पण आरती सकाळ करायची ती मी प्रेझेंट करायचो. बट ह्या टायमिंगला जो आज आहे आपला किंवा जे सण आहे आहे ते मी फुल एन्जॉय करायचं ठरवलं होतं की हा टाइम कुठेही जाणार नाही, फक्त आपल्या पुण्यामध्ये किंवा जे बाप्पांचे दिवस आहेत ते सेलिब्रेट करणार, हे माझ्यासाठी खूप